Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण आम्ल व आम्लारी ओळख या घटकाची माहिती पाहूया. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा घटक आहे. चला तर मग आज आपण या घटकाची माहिती प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. आपल्या जठरामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल आणि यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोक्लोरिक आम्ल हे उत्तर आहे. आम्लाचा उपयोग टिंबटिंबच्या उत्पादनासाठी होतो. स्फोटके, तेल शुद्धीकरण, रंग आणि यापैकी सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व म्हणजे स्फोटके, तेल शुद्धीकरण आणि रंग या सर्वांमध्ये आम्ल वापरतात. क्लोराईडचे क्षार मिळवण्यासाठी कोणते आम्ल वापरतात? पर्याय आहेत ऑक्झॅलिक आम्ल, कार्बोनिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोक्लोरिक आम्ल हे उत्तर आहे पहा. मार्बलचा ओटा असलेल्या स्वयंपाकघरात ओट्यावर लिंबू रस पडला असता टिंबटिंब हा वायू मुक्त होतो. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन. आणि योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड हे उत्तर आहे पहा. अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी टिंबटिंब हे औषध आम्ल विरोधक म्हणून वापरतात. पर्याय आहेत अस्कॉर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आणि याचं योग्य उत्तर आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे उत्तर आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. आवळ्यामध्ये टिंबटिंब हे आम्ल आहे. सायट्रिक, अस्कॉर्बिक, टार्टारिक, लॅक्टिक. आता आवळ्यामध्ये कोणता आम्ल आहे? तर योग्य उत्तर आहे अस्कॉर्बिक आम्ल हे आवळ्यामध्ये आहे. लिंबाच्या रसामध्ये टिंबटिंब हे आम्ल आहे. पर्याय आहेत लॅक्टिक, टार्टारिक, सायट्रिक, अस्कॉर्बिक. आणि योग्य उत्तर आहे सायट्रिक आम्ल. सायट्रिक आम्ल हे लिंबाच्या रसामध्ये असते. आम्लाची आम्लारी बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. या अभिक्रियेला काय म्हणतात? पर्याय आहेत उदासीनीकरण, ऑक्सिडीकरण, क्षरण. आणि योग्य उत्तर आहे उदासीनीकरण. खालीलपैकी कोणते सेंद्रिय आम्ल नाही? पर्याय आहेत फॉर्मिक आम्ल, नायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल आणि सायट्रिक आम्ल. तर खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल म्हणतात. आता पहा यामध्ये फॉर्मिक आम्ल, लॅक्टिक आम्ल आणि सायट्रिक आम्ल हे खाद्यपदार्थामध्ये वापरतात. नायट्रिक आम्ल हे पर्याय आहे. म्हणजे सेंद्रिय आम्ल नसणार कोणतं आहे? तर मग नायट्रिक आम्ल.
खालीलपैकी कोणते तीव्र आम्लारी नाही? H2CO3, H2SO4, HCl, HNO3. आता यामध्ये तीव्र आम्लारी नाही तर H2CO3. कार्बोनिक ऍसिड. खालीलपैकी तीव्र आम्लारी कोणते आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि बेरिलियम हायड्रॉक्साईड. यापैकी तीव्र आम्लारी हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. खालीलपैकी सौम्य आम्ल कोणते आहे? तर यामध्ये सौम्य आम्ल कोणतं आहे तर ऍसिटिक आम्ल CH3COOH हे सौम्य आम्ल आहे. खालीलपैकी आम्ल कोणते आहे? कॅल्शियम ऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, अमोनिया आणि सोडियम हायड्रॉक्साईड. आता आम्ल कोणतं यामध्ये तर हायड्रोजन क्लोराईड. खालीलपैकी खनिज आम्ल कोणते? सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि वरील सर्व. तर हे वरील सर्व म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल हे सर्व काय आहे? खनिज आम्ल आहे. टिंबटिंब या आम्लाचा वापर शीतपेयामध्ये करतात. ऑक्झॅलिक, हायड्रोक्लोरिक, कार्बोनिक आणि यापैकी नाही. तर कार्बोनिक आम्लाचा वापर शीतपेयामध्ये करतात. कार्बोनिक आम्लाचा वापर शीतपेयामध्ये करतात. मिथिल रेडचा रंग आम्लारीमध्ये टिंबटिंब होतो. निळा, लाल, हिरवा, पिवळा आणि योग्य उत्तर आहे पिवळा. मिथिल ऑरेंज होतो. लाल, गुलाबी, ऑरेंज, जांभळा आणि योग्य उत्तर आहे गुलाबी. मिथिल ऑरेंज रंग आम्लामध्ये गुलाबी होतो. लिंबाचा रस हे टिंबटिंब आम्ल आहे. तीव्र, उदासीन, सौम्य आणि यापैकी नाही. तर लिंबाचा रस हे सौम्य आम्ल आहे. सौम्य. खतांच्या उत्पादनात टिंबटिंब वापरली जातात. अमोनियम क्लोराईड, अमोनिया, अमोनियम हायड्रॉक्साईड, अमोनियम सल्फेट आणि योग्य उत्तर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. आपल्या शरीरातील मेद हा टिंबटिंब आम्लापासून बनलेला असतो. सल्फ्युरिक, अमिनो, मेदाम्ल आणि हायड्रोक्लोरिक आणि याचं योग्य उत्तर आहे मेदाम्ल. तर आपल्या शरीरातील मेद हा मेदाम्लापासून बनलेला असतो. मीठ हा टिंबटिंब आहे. तर मीठ काय आहे? आम्ल, उदासीन, आम्लारी आणि यापैकी सर्व. तर मीठ काय आहे? तर मीठ हे उदासीन आहे. सामान्यतः टिंबटिंबची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. पर्याय आहेत धातू, अधातू, धातू सदृश. तर योग्य उत्तर आहे धातू. सामान्यतः धातूची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. निळा लिटमस कागद
सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात टाकला असता निळा लिटमस टिंब राहतो. हिरवा, पिवळा, निळा आणि लाल हे 4 पर्याय आहेत. तर योग्य उत्तर आहे निळा. निळाच राहतो बा. जेव्हा HCl मध्ये मिथिल ऑरेंज टाकले असता द्रावणाचा रंग टिंब होतो. पिवळा, लाल, ऑरेंज आणि गुलाबी. यापैकी रंग कसा होतो? तर योग्य उत्तर आहे गुलाबी. जेव्हा HCl मध्ये जर आपण मिथिल ऑरेंज टाकले तर द्रावणाचा रंग हा गुलाबी होतो. खालीलपैकी कोणते सौम्य आम्ल आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल, कार्बोनिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल. तर योग्य उत्तर आहे कार्बोनिक आम्ल. कार्बोनिक आम्ल हे सौम्य आहे. लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण टिंब नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो. गुलाब, मॉस, लायकेन दगडफूल आणि जास्वंद. तर लायकेन दगडफूल या वनस्पतीच्या अर्कापासून लिटमस कागद तयार करतात. पुढीलपैकी नैसर्गिक दर्शक कोणते आहे? लिटमस, फिनॉल्फ्थॅलीन, मिथिल रेड, मिथिल ऑरेंज. तर लिटमस हे नैसर्गिक दर्शक आहे. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे काही थेंब टाकले असता द्रावणाला रंग टिंब येतो. लाल, रंगहीन, गुलाबी, हिरवा. आणि योग्य उत्तर आहे रंगहीन. जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे काही थेंब टाकले असता द्रावणाला टिंब रंग येतो. पर्याय आहेत पिवळा, लाल, गुलाबी, रंगहीन. योग्य उत्तर आहे गुलाबी. टिंब हे चवीला आंबट असतात. अल्कोहोल, आम्ल, क्षार आणि आम्लारी. तर यापैकी योग्य पर्याय आहे आम्ल. आम्ल हे चवीला आंबट असतात. फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचा रंग आम्लारीमध्ये कसा असतो? तर गुलाबी, पिवळा, लाल आणि ऑरेंज. आणि यापैकी योग्य उत्तर आहे गुलाबी. टिंब बॅटरी किंवा विद्युत घटामध्येही वापरतात. पर्याय आहेत विरल HCl, सहंत H2SO4, विरल H2SO4, सहंत HCl. तर योग्य पर्याय आहे विरल H2SO4, विरल सल्फ्युरिक आम्ल. टिंब हे अमिनो ऍसिडचे बनलेले असतात. मेद, कर्बोदके, प्रथिने आणि खनिजे. तर प्रथिने हे अमिनो ऍसिडचे बनलेले असतात. आम्लारीची चव टिंब असते. गोड, कडवट, तुरट, चवहीन. तर आम्लारीची चव कशी असते? योग्य उत्तर आहे कडवट. अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी टिंब हे औषध वापरतात. आम्लविरोधक, आम्लारी, आम्ल यापैकी सर्व. तर योग्य उत्तर आहे आम्लविरोधक. अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी आम्लविरोधक औषध वापरतात. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र टिंब आहे. आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. सूत्र काय पाहायचं? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आणि या मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र आहे MgOH2. टिंब हे आपले आनुवंशिक गुण ठरवते. पर्याय आहेत
DNA, मेदाम्ले, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि यापैकी सर्व. तर योग्य उत्तर आहे DNA. आम्लाची धातू बरोबर अभिक्रिया होऊन टिंब वायू मुक्त होतो. हायड्रोजन वायू, ऑक्सिजन वायू, कार्बन डायऑक्साइड वायू. आणि याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन वायू. टार्टारिक आम्ल हे टिंब आम्ल आहे. सौम्य आम्ल, तीव्र आम्ल, उदासीन यापैकी नाही. तर टार्टारिक आम्ल हे सौम्य आम्ल आहे. आम्लारीतील मुख्य घटक टिंब आहेत. H+ आयन, OH- आयन आणि दोन्ही पर्याय आणि यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे OH- आयन. आम्लातील मुख्य घटक टिंब आहेत. H+ आयन, OH- आयन, H+ आणि OH- आणि यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे H+ आयन हे आम्लातील मुख्य घटक आहेत. जे पदार्थ टिंब चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात अशा पदार्थांना आम्लारी म्हणतात. कडवट, गोड, आंबट, चवहीन. उत्तर आहे कडवट. तर आम्लाची चव नेहमी कडवट असते आणि आम्लाची चव नेहमी आंबट असते. पुढील पैकी खनिज आम्ल कोणते आहे? नायट्रिक, हायड्रोक्लोरिक, सल्फ्युरिक आणि यापैकी सर्व. तर यापैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. पहा, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि सल्फ्युरिक हे सर्व खनिज आम्ल आहेत. खाद्य पदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना टिंब आम्ल असे म्हणतात. तर खाद्य पदार्थामध्ये असणारे जे आम्ल आहे त्यांना सेंद्रिय आम्ल म्हणतात. आंबट चव देणाऱ्या संयुगांना टिंब असे म्हणतात. खनिजे, आम्लारी, आम्ल आणि यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे आम्ल. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत.